सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। महाशिवरात्रीनिमित्त आपण ही साधी सोपी झटपट 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी थाळी बनवत आहोत। उपवास म्हटलं की खूप सारे पदार्थ तयार करण्यापेक्षा अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि उपवास करायचा असतो, त्यामुळे आपण ही साधी सोपी थाळी करत आहोत। ही थाळी करताना अगदी ही शेंगदाण्याची चक्की कशी तयार करायची, त्याचबरोबर रताळी जे आहे ते आपण पाण्यामध्ये उकळून न घेता वेगळ्या पद्धतीने ही शिजवणार आहोत। त्यासाठीची सिक्रेट पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर रोजचा आहार या फूड चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण महाशिवरात्रीनिमित्त झटपट 2 ते 3 पदार्थ करून ही मिनी थाळी तयार करत आहोत। त्यासाठी सुरुवातीला रताळी आपण उकडवून घेण्याची एक सिक्रेट पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये आपण ही रताळी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे, हाताने छान अशी चोळून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे। ही रताळी धुण्याच्या अगोदर मी 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। सर्व रताळी आपली स्वच्छ धुवून तयार झालेली आहे। आता आपण ती कशा पद्धतीने उकडायची मी ती तुम्हाला सिक्रेट पद्धत सांगणार आहे। या ठिकाणी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, परंतु या पाण्यामध्ये आपल्याला ही रताळी उकडून घ्यायची नाही। ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये रताळी उकळतो त्यावेळेस ती रताळी चवीला वेगळी लागतात आणि अशा पद्धतीने आपण वाफेवर जेव्हा रताळी उकडून घेतो त्यावेळेस ती रताळी चवीला आणखीनच छान लागते, त्यामुळे आपण अशा पद्धतीने उकडून घेत आहोत। त्यानंतर रताळी उकडत आहे तोपर्यंत शेंगदाण्याची चक्की बनवत आहोत। त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे भाजताना आपल्याला अगदी लो फ्लेमवर छान असे खरपूस हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिटं शेंगदाणे छान असे भाजून घेतल्यानंतर थंड केले, त्याची साल काढलेली आहे आणि छान असे बारीक आपण हे शेंगदाणे वाटून घेतलेले आहे। आता 1 वाटी शेंगदाण्यासाठी आपण अर्धी ते पाऊण वाटी एवढी साखर घेतलेली आहे। मीडियम फ्लेमवर ही साखर आपल्याला छान अशी विरघळून घ्यायची आहे। साखर आपण एकसारखी हलवत राहिलेलं आहे आणि एकसारखी हलवत आपल्याला ही साखर पूर्णपणे विरघळायची आहे। ही चक्की करण्यासाठी यामध्ये आपण तुपाचा वगैरे वापर न करता ही चक्की तयार करत आहोत। त्याचबरोबर पाक कसा ओळखायचा ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आपली साखर विरघळत आहे तोपर्यंत आपण पोलपाट आणि लाटण्यावर ही चक्की तयार करणार आहोत, त्यामुळे त्याला छान असं आपण तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून चक्की आपण ज्यावेळेस यावर लाटू त्यावेळेस ती चिटकणार नाही। त्यासाठी आपण ही पूर्वतयारी करून घेत आहोत। जास्त नाही, अगदी 3 ते 4 थेंब एवढंच तूप वापरलेलं आहे। त्यानंतर आपली साखर देखील छान अशी विरघळत आहे, हे पहा। त्याचबरोबर साखरेचा जो कलर आहे तो पूर्णपणे हलकासा चेंज झाला की त्यानंतर आपल्याला जो शेंगदाण्याचा कूट आपण वाटून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। हलकासा अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। या ठिकाणी शेंगदाणे आणि साखरेचं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे, हे पहा। या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे लो केलेला आहे आणि कमी गॅसवर मंद गॅसवर हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे। आपलं मिश्रण हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आपण ते पोलपाटवर काढून घेणार आहोत, हे पहा। त्यानंतर आपण लाटण्याच्या साहाय्याने अगदी पातळ अशी ही चक्की लाटून घेणार आहोत। हलकंसं गरम असतानाच लगेचच लाटायची आहे, जेणेकरून ती पटपट अशी लाटली जाते आणि जास्तीत जास्त पातळ अशी आपल्याला ही लाटता येते। त्याचबरोबर अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर लाटून घेतल्याबरोबर लगेचच तुम्हाला ती कट करून घ्यायची आहे, हे पहा। अशा पद्धतीची लाटल्यानंतर तुम्हाला लगेचच ती कट करून घ्यायची आहे। आता तुम्हाला परफेक्ट चौकोनी आकारामध्येच हवी असेल तर तुम्ही ती लगेचच कट करून घ्यायची आहे, परंतु माझी हलकीशी जास्त थंड झालेली आहे, त्यामुळे ती जास्त व्यवस्थित अशी कट केली जात नाही। त्यामुळे मी जेवढी कट करता येईल तेवढी कट करत आहे, परंतु तुम्ही जास्तीत जास्त गरम असताना जर लगेचच कट केली तर व्यवस्थित अशी चौकोनी त्याची जी बर्फी आहे ती व्यवस्थित अशी तयार होते, हे पहा। अगदी अलगद अशी निघत आहे। त्याचबरोबर पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर
शेंगदाण्याची बर्फी आपली थंड होत आहे तोपर्यंत आपण रताळी उकडली की ती चेक करणार आहोत. वाफेवर अगदी पटकन अशी उकडली जातात. ही पहा छान अशी सॉफ्ट झालेली आहे. चाकूच्या साहाय्याने आपण चेक करणार आहोत ती रताळी छान अशी उकडली की नाही. हे पहा अगदी अलगद असा आपली चाकू त्यामध्ये जात आहे, म्हणजे रताळी छान अशी उकडलेली आहे. त्याचबरोबर आपली ही चक्की देखील छान अशी थंड झालेली आहे आणि आपण हाताच्या साहाय्याने त्याचे छान असे छोटे छोटे पीसेस करून घेणार आहोत. तुम्ही जर अगदी गरम गरम असतानाच व्यवस्थित अशी ती लाटली, कट केली तर ती थंड झाल्यानंतर अगदी तशाच पद्धतीने व्यवस्थित अशी कट केली जाते. पण तो माझी जास्त थंड झाली होती त्यामुळे ती अशा पद्धतीने आपल्याला हाताच्या साहाय्याने त्याचे तुकडे करावे लागत आहे. पाहिजे तेवढा आपल्याला चौकोनी आकार त्याला देता येत नाही. परंतु ही चक्की, ही जी बर्फी आहे ती चवीला अगदी छान कुरकुरीत अशी लागते. आपली शेंगदाणा चक्की बनवून तयार झाली. त्याचबरोबर यासोबत मी शेंगदाण्याचं झिरकं केलेलं आहे. आपण ही रताळ्याची सर्व साल काढून घेतलेली आहे, रताळी ठेवलेली आहे. शेंगदाण्याचं झिरकं करण्यासाठी शेंगदाणे भाजून मी त्यामध्ये हिरवी मिरची टाकून मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. त्याचबरोबर साजूक तूप टाकून छान अशी त्याला एक दणदणीत उकळी काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने शेंगदाण्याचं झिरकं केलेलं आहे. सर्व जिन्नस आपण ताटामध्ये सर्व करत आहोत. याशिवाय मी कच्च्या केळीचे वेफर्स देखील तयार केलेले होते, ते देखील ठेवलेले आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि उपवासासाठी अशा पद्धतीची मिनी थाळी एकदा नक्कीच बनवून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून आठवड्यातील 4ही दिवस येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.